आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स। आता क्रोमॅटोग्राफी हा जो वर्ड आहे हा ग्रीक वर्ड आहे। क्रोमा मीन्स कलर आणि ग्राफी मीन्स फोटो। आता ही जी क्रोमॅटोग्राफीची टेक्निक आहे ती कशासाठी यूज केली जाते तर सेपरेशन ऑफ कंपोनेंट्स। ही क्रोमॅटोग्राफीची टेक्निक आहे तर ती कोणी इन्व्हेंटेड केली तर स्वेट जो सायंटिस्ट आहेत त्यांनी ही क्रोमॅटोग्राफी टेक्निक इन्व्हेंटेड केली। आता त्यांनी नक्की काय केलं तर जे प्लांट्स मधले जे क्लोरोफिल्स आहे किंवा जे पिगमेंट्स आहेत त्या पिगमेंटला त्यांनी सेपरेट केलं। म्हणजे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी ह्याला बाय द कॉलम क्रोमॅटोग्राफी त्यांनी सेपरेट केलं। त्याच्यावरून ही क्रोमॅटोग्राफी आपल्याला इन्व्हेंट झाली। आता ही जी क्रोमॅटोग्राफीची टेक्निक आहे ती कशासारखी आहे तर सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन। म्हणजे जसं सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मध्ये 2 फेजेस असतात तसंच आपल्याला क्रोमॅटोग्राफिक टेक्निक मध्ये 2 फेजेस बघायला मिळतात। स्टेशनरी फेज आणि सेकंड इज अ मोबाईल फेज। आता ते स्टेशनरी फेज म्हणजे काय? स्टेशनरी फेज म्हणजे एका जागी फिक्स राहणार। आता सॅम्पल कंपोनेंट आर ऍब्सॉर्ब टू इट म्हणजे आपलं सॅम्पल आहे किंवा जे मिक्सर मध्ये जे आपले कंपोनेंट आहे ते कंपोनेंट त्या आपली स्टेशनरी फेज आहे त्याच्यावर ऍब्सॉर्ब होतात। ऍब्सॉर्प्शन आहे ते एकतर स्ट्रॉंग असू शकतं किंवा वीक असू शकतं। मोबाईल फेज म्हणजे काय? moves through a stationary phase and carries the sample component with it। आता मोबाईल फेज जी आहे ती त्या स्टेशनरी फेज मधून मूव्ह होते पण ती मूव्ह होताना जे सॅम्पल आपलं कंपोनेंट आहे त्याला ते तिच्यासोबत मूव्ह करते। स्टेशनरी फेज मध्ये नक्की कुठले फेजेस तर एकतर सॉलिड किंवा लिक्विड आणि जी मोबाईल फेज आहे ती एकतर लिक्विड असते किंवा गॅसियस असू शकते। आता रिलेटिव्ह अफिनिटी बिटवीन द कंपोनेंट टुवर्ड्स द स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज। आता अफिनिटी म्हणजे काय? आता जे आपलं कंपोनेंट आहे किंवा जे आपलं सॉल्यूट आहे सॅम्पल आहे त्याच्यामध्ये काहीतरी अफिनिटी असली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असलं पाहिजे टुवर्ड्स द स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज मध्ये। म्हणजे स्टेशनरी फेज वरून त्या क्रोमॅटोग्राफिक टेक्निकचे 2 टाइप्स आहेत तर ते कुठले तर फर्स्ट इज ऍब्सॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि सेकंड इज पार्टिशन क्रोमॅटोग्राफी। जे ऍब्सॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी टेक्निक आहे ती कशावर डिपेंड आहे तर त्या कंपोनेंटची किंवा जो सॉल्यूट आहे त्या सॉल्यूटची त्या स्टेशनरी फेजवर ऍब्सॉर्ब होण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यावर हे ऍब्सॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी डिपेंड आहे। आता ऍब्सॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीचे 2 टाइप्स आहेत। फर्स्ट आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि सेकंड आहे 3 लेयर क्रोमॅटोग्राफी। आता पहिल्यांदा आपण बघूया कॉलम क्रोमॅटोग्राफी। आता जी कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे त्याच्यामध्ये स्टेशनरी फेज काय आहे तर लिक्विड आणि मोबाईल फेज सुद्धा लिक्विड आहे। आता नक्की त्याची मेथड काय आहे तर प्रोसिजर काय आहे त्याची तर ते बघूया। आपल्याला इथे ग्लास ट्यूब घ्यायची आहे किंवा ब्युरेट घ्यायची आहे आपल्याला। त्या ब्युरेट मध्ये आपल्याला ग्लास वूल इन्सर्ट करायचं। आता ग्लास वूल म्हणजे काय जसं आपली जशी कॉटन कॅन्डी असते त्याच प्रकारे आपली ग्लास वूल असते। मग त्याला आपण इन्सर्ट करून घ्यायचं। ते इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात स्टेशनरी फेज आहे ती स्टेशनरी फेज ऍड करायची। आता स्टेशनरी फेज ऍड झाली। आता स्टेशनरी फेज कुठल्या तर एक तर सिलिका जेल किंवा ॲल्युमिना जेलची आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे आणि ती स्लरी आपल्याला ह्या स्टेशनरी फेज मध्ये यूज करायची। म्हणजे स्टेशनरी फेज आपलं काय तर लिक्विड आहे। आता स्टेशनरी फेज जेव्हा आपण इन्सर्ट करतो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्सचर ऍड करायचं म्हणजे जे आपल्याला सेपरेट करायचे त्यातले कंपोनेंट्स ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सॉल्व्हंट ऍड करायचं। मग आता नक्की होतं काय त्याच्यामध्ये तर आपल्याला ह्याच्यामध्ये सॉल्व्हंट जोपर्यंत आपलं सेपरेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्हंट ऍड करायचं। आता सॉल्व्हंट कुठले तर जे अल्कोहोल्स आहेत किंवा जे इस्टर्स आहेत ते आपण याच्यामध्ये यूज करतो। आता नक्की काय होतं ते मिक्सचर आहे त्या मिक्सचरच्या स्टेशनरी फेजवर ऍब्सॉर्ब व्हायला सुरुवात होतं आणि ते काय करतं तर त्याचे बँड्स तयार करतात। म्हणजे जेवढे कंपोनेंट्स असतील तेवढे आपल्याला त्या ब्युरेटमध्ये कलर बँड तयार झालेले दिसतात। आता पहिला सेपरेट कोण होणार आहे तर असा कंपोनेंट त्याच्यामधला सेपरेट होणार आहे जो वीकली ऍब्सॉर्ब आहे तर स्टेशनरी फेजवर। एक्झाम्पल काय तर आपल्याकडे एका मिक्सचर मध्ये 2 कंपोनेंट्स आहेत कंपोनेंट ए आणि कंपोनेंट बी। जो कंपोनेंट ए आहे तो त्या स्टेशनरी फेज सोबत स्ट्रॉंगली ऍब्सॉर्ब होणार आहे आणि जो कंपोनेंट बी आहे तो त्या जो आपली स्टेशनरी फेज आहे त्याच्यासोबत वीकली ऍब्सॉर्ब होणार आहे। म्हणूनच जो वीकली ऍब्सॉर्ब झालाय तो पहिल्यांदा आपल्याला सेपरेट झालेला मिळणार आहे। तो सेपरेट झाल्यानंतर जो स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे तो हळूहळू त्याच्यामधून सेपरेट होणार आहे। म्हणजे काय आपल्याला सेपरेटेड कंपोनेंट्स मिळाले ह्याच्यात। आता सेकंड कुठले टाइप आहे तर 3 लेयर क्रोमॅटोग्राफी। आता
तीन आहे क्रोमॅटोग्राफी. स्टेशनरी फेज कुठली आहे तर सॉलिड आणि मोबाईल फेज आहे लिक्विड. ते स्टेशनरी फेज आधी तयार करायचे. स्टेशनरी फेज म्हणजे आपण एका बीकरमध्ये सिलिका पावडर घेऊन त्याच्यामध्ये सॉल्व्हंट ऍड करणार आणि त्याची एकदम स्लरी करून घेणार. ती स्लरी तयार झाल्यानंतर जी आपली ग्लास प्लेट आहे ती ग्लास प्लेट त्याच्यामध्ये डीप करणार आणि त्याचा आपण एक लेअर तयार करणार. त्या स्टेशनरी फेज म्हणजे आपली ती स्टेशनरी फेज म्हणजे सिलिका जेल ऑन द ग्लास प्लेट ही आपली त्याची स्टेशनरी फेज झाली. स्टेशनरी फेजची थिकनेस आहे ती साधारण किती असावी तर 0.2 mm एवढी त्याची थिकनेस असावी. आणि आपण मोबाईल फेज म्हणजे काय घेणार आहोत तर सॉल्व्हंट. आता ते सॉल्व्हंट घेणार आहोत तर सॉल्व्हंट कसे घेणार तर ते नॉन पोलर आणि जे पोलर त्याची प्रॉपर्टी आहे त्याच्यावर आपण ते सॉल्व्हंट चॉईस करणार. आता याच्यामध्ये काय होत आहे तर आपल्याला जी आपली स्टेशनरी फेज तयार झाली ती स्टेशनरी फेजला आपल्याला एक बेस लाईन आखायची. आता बेस लाईन म्हणजे आपल्याला तिथे एक मार्किंग द्यायचं आहे. आता ते मार्किंग दिल्यानंतर त्या मार्किंगच्या थोडं वरती जे आपलं सॉल्यूट आहे त्या सॉल्यूटचा आपल्याला डॉट द्यायचा आहे बाय युझिंग द कॅपिलरी. त्या कॅपिलरी म्हणजे एकदम बारीक कॅपिलरी असते ग्लासची त्याचा आपल्याला यूज करून त्याच्यामध्ये आपल्याला जो आपलं सॉल्यूट आहे किंवा जे सॅम्पल आहे त्याचा आपल्याला डॉट द्यायचा आहे साधारण जी बेस लाईन आहे त्याच्या थोडंसं वरती. आता आपली जी स्टेशनरी फेज आहे ती स्टेशनरी फेज तयार करून झाली. ती आता आपल्याला एका बीकरमध्ये जे आपण सॉल्व्हंट घेतलंय त्या सॉल्व्हंटमध्ये डीप करायचे. आता त्याच्यामध्ये नक्की काय होणार आहे तर जो आपला सोल्यूट आहे तो सोल्यूट त्या स्टेशनरी फेजमध्ये ॲब्झॉर्ब झालाय. आता जेव्हा आपण त्याला सॉल्व्हंटमध्ये डीप करणार आहोत तेव्हा सॉल्व्हंट पुढे म्हणजे ती आपली सॉल्व्हंट म्हणजे काय तर सॉल्व्हंट म्हणजे आपली मोबाईल फेज आहे. म्हणजे मोबाईल फेज म्हणजे जी मुव्हेबल आहे. आता जी मोबाईल फेज आहे ती स्टेशनरी फेजमधून मूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजेच वरच्या साईडला रन होणार आहे. आता त्या सॉल्व्हंट सोबत म्हणजे आपल्या मोबाईल फेज सोबत जो आपला सॉल्यूट आहे किंवा जो आपण डॉट दिलेला आहे आपल्या सॅम्पलचा त्याला सुद्धा घेऊन तो रन होणार आहे. आता त्या सॅम्पलची जेवढी कपॅसिटी आहे तेवढी तो रन होणार आहे त्या स्टेशनरी फेजमधून. ही जी प्लेट आहे ती आपल्याला सॉल्व्हंटमधून बाहेर काढायची आहे आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्यूट आणि किती सॉल्व्हंट त्याच्यामधून रन झालंय ते आपल्याला मेजर करायचं. पण हे जे डॉट आहे आणि जे सॉल्व्हंट आहे ते कलरलेस असल्यामुळे ते आपण इझिली ते मेजर करू शकत नाही. आपल्या डोळ्यांना ते दिसणारच नाही. म्हणून आता त्याला कलर करण्यासाठी काही प्रोसिजर्स आहेत. आता कुठल्या प्रोसिजर आपण यूज करू त्याला कलर करण्यासाठी तर काही ऑर्गॅनिक किंवा जे इनऑर्गॅनिक स्प्रेज असतात स्पेसिफिक त्या क्रोमॅटोग्राफिक टेक्निकसाठी यूज करतात त्याला कलर करण्यासाठी. सेकंड काय तर ते आयोडीन चेंबरचा यूज करून त्याला आपल्याला कलर करायचे. युव्ही रेडिएशन्स आहे त्याचा यूज करून आपल्याला त्याला कलर करायचे म्हणजे जेणेकरून आपण त्याचा इझिली डिस्टन्स मेजर करू शकतो. आता ही जी प्लेट आहे त्या प्लेटला आपण एक सॅम्पलचा डॉट दिला आहे. त्या डॉट पासून किती तो सॉल्यूट आहे तो रन झालाय तिथपर्यंत आपल्याला डिस्टन्स मेजर करायचे. आपल्या आता हे जे डिस्टन्स आहे ते आपल्या नॉर्मल जी आपली पट्टी असते त्याच्याने आपण करू शकतो. म्हणजे डिस्टन्स जवळपास 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर एवढं असू शकतं. आणि जे आपलं सॉल्व्हंट आहे ते सॉल्व्हंट त्या बेस लाईन पासून किती रन झालंय ते डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं. आता हे मेजर केल्यानंतर त्याला आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे त्याच्यावरून आपल्याला RF व्हॅल्यू काढायची. आता RF व्हॅल्यू फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द सॉल्यूट अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द सॉल्व्हंट. म्हणजेच आपण सॉल्व्हंटला y कन्सिडर केला आणि आपल्या सॉल्यूटला x कन्सिडर केला म्हणजेच काय तर x अपॉन y. आता जी RF जी व्हॅल्यू आहे आपली ती ऑलवेज लेस दॅन 1. आता नक्की RF व्हॅल्यू आपल्याला काय सांगतं म्हणजे हाऊ मच सॉल्यूट इज अ ट्रॅव्हल विथ द मोबाईल फेज. किती ते सॉल्यूटचं मायग्रेशन झालंय ते आपल्याला RF व्हॅल्यू सांगते. आता RF व्हॅल्यू ही प्रत्येक सॉल्यूटसाठी किंवा प्रत्येक कंपोनंटसाठी वेगळी असते. त्या RF व्हॅल्यूवरून आपण कुठलं ते कंपोनंट आहे नक्की हे आपण फाइंड करू शकतो.